महत्त्वाची बातमी समोर येते। घड्याळ चिन्ह आणि पक्ष प्रकरणाची सुनावणी जी आहे ती आता संपलेली आहे। शरद पवारांचा फोटो वापरू नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा असं देखील सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेलं आहे। स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढवा असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे। तर आताची मोठी बातमी आपण बघतोय। एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा असंही सुप्रीम कोर्ट म्हणालंय। तर शरद पवारांचे फोटो व्हिडिओ वापरू नका असे देखील सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत। स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा असे देखील निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। तर आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याशी जोडले गेलेत। प्रमोद, काय अधिकची माहिती आहे? प्रेरणा, साधारणतः घड्याळ आणि पक्षचिन्हावरती पाऊण तास सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आणि या सुनावणीमध्ये अजित पवार यांचे वकील असतील किंवा शरद पवार यांचे वकील असतील, या दोन्ही वकिलांमध्ये खडाजंगी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे अजित पवार यांच्या वकिलांनी की शरद पवार यांचे कुठलेही फोटो किंवा नाव तुम्ही प्रचारादरम्यान वापरू नका। कोर्टानं असंही सांगितलं आहे की तुम्ही आमच्या सूचनेनुसार वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिलेल्या होत्या, मात्र इलेक्ट्रॉनिक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सोशल मीडियावरती प्रचार करता त्या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा पद्धतीच्या जाहिराती द्या आणि ज्या जाहिरातीखाली हा मजकूर लिहिलाच पाहिजे अशा पद्धतीच्या सक्त सूचना अजित पवार यांच्या वकिलांना शरद पवार सुप्रीम कोर्टाने दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। दुसरीकडे जर बघायला गेलं प्रेरणा, तर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं की तुम्ही आता वेगवेगळे पक्ष झालेले आहात, तुमच्या विचारधारा वेगळ्या आहात, तुम्ही स्वतंत्र निवडणुका लढवत आहात। त्यामुळे अजित पवारांना कोर्टाने एक सल्ला दिलेला आहे की तुम्ही तुमच्या पायावरती उभा असल्यामुळे तुम्ही तुमच्या पायावरती निवडणुका लढवा, शरद पवार यांचा फोटो वापरू नका अशा पद्धतीची एक टिप्पणी देखील कोर्टानं यावेळी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कोर्ट अजित पवारांच्या वकिलांनी दावा केला की आम्ही कुठल्याही प्रकारचा शरद पवार यांचा फोटो वापरत नाही, पण शरद पवार यांच्या वकिलांचा वारंवार हाच प्रयत्न राहिल्याचं बघायला मिळालं की अजित पवार यांच्या वकिलांकडून शरद पवारांचं नाव वापरलं जातं। अमोल मिटकरी जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या एका ट्विटचा दाखला देखील आजच्या सुनावणीवेळी प्रेरणा दिला गेला। कोर्टानं असं देखील म्हटलं की तुमचे वैचारिक मतभेद आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे असं म्हणत असतानाच कोर्टानं अजित पवार यांच्या वकिलांना काही सक्त सूचना दिल्याच्या आजच्या सुनावणीवेळी बघायला मिळालं। पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे, बघावं लागणार आहे की अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं कशा पद्धतीनं या सगळ्या सूचनांचं पालन केलं जातं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।